पण डॉक्टर सगळेच संवेदनशील असतात, नाही तर मग डॉक्टर नसते. आणि तेव्हा आपण स्पेशली कुष्ठरोगांना हे करतो, तर काही लोकांना बरोबर आहे होमसिक असतात, काही लोकांना समाजाने बहिष्कृत केले जाते, तर त्यांच्या मनावर परिणाम होतो पुष्कळशी. तर त्यांना समजवणं, त्यांना घरासारखं. तेव्हा बाबा काही रोज यायचे, सकाळी 4ला त्यांचा राऊंड व्हायचा, न चुकता. पाऊस पडला तरी ते भिजत यायचे, पेशंटला भेटायचे आणि मग बाकीचे दिनचर्या करायचे. तर ते एक आपुलकी होऊन जाते त्याच्यात. लोक डॉक्टर म्हणून ओळखत नाही आनंद मला कुणाला. विकास भाऊ, मला पण भाऊ म्हणायचे, म्हणजे एक फॅमिली मेंबर आपला आहे, आलं लक्षात. तर तेव्हा त्यांच्या मनात तुम्ही हे केलं की बा नाही, आपला फॅमिली मेंबरच आहे, हा वेगळा नाही आहे, डॉक्टर असा नाही आहे, वेगळा. तर ते त्यांच्या मनात जी भावना असतात, ते जास्त हायपर झाले, जास्त हे केले की मग त्यांना सेवाग्रामला आम्ही पाठवत होतो आणि सायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये, सायकेट्रिक डिपार्टमेंटमध्ये, आणि ट्रीटमेंट करून ते यायचे आणि ट्रीटमेंट चालू ठेवायची. पण बाकीचे इतर जे आहे ते आम्ही रोज त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून, प्रेमाने त्यांच्याबद्दल त्यांच्या अडचणी जाणून घेऊन, तर ते पुष्कळ त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि बदलही दिसू लागला. आता आपल्याकडे आनंदवन ही मोठी जगप्रसिद्ध संस्था आहे, तर विविध स्तरावरचे विविध विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर आपल्याकडे येत असतात. तर जेवढी काही शिबिरं तुम्ही आल्यापासून झालेली आहेत, त्याचं फार मोठी आयोजनाची जबाबदारी तुमच्यावरती असते. म्हणजे त्यात भारतीय पण तज्ज्ञ असतात, परदेशातून आलेली माणसं पण असतात, डॉक्टर असतात तज्ज्ञ, इंग्लंडवरून आलेली, बऱ्याच ठिकाणी आलेली आहे, जगभरातली माणसं येतात. तर भारतीय डॉक्टर तज्ज्ञ असतात, त्यांचं समायोजन करताना आणि परदेशातली जी तज्ज्ञ व्यक्ती येतात, डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रामधली माणसं, त्यांचं समायोजन करताना या दोन्ही माणसांची शिबिरं राबवताना तुमचे काही विशिष्ट अनुभव असतील, ते आलेले जे काही अनुभव असतील ते पण तुम्ही सांगितले तर जास्त चांगलं आवडतील. म्हणजे बरोबर आहे. आनंदवनात भरपूर कॅम्प आहेत. कॅम्प सुरू करायचं कारण म्हणजे विकास भाऊ त्यांची इच्छा होती की आपण लोकांकरता काहीतरी करायला पाहिजे. मग ऑपरेशन थिएटर आम्ही केलं. विकास भाऊबद्दल मी स्पेशली सांगू इच्छितो की ते आपल्या हाताखालच्या माणसाला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे. काही करायचं असतं त्यांनी सांगितलं की बघ, तुम्ही म्हटलं बघ ऑपरेशन थिएटर आपल्याला करावं लागेल, कर म्हणे, तू करू लागतो. पूर्ण त्याचा सपोर्ट होता. ऑपरेशन थिएटर आम्ही केलं. मग कॅम्पची सुरुवात केली. तात्याराव लहाने यायचे, जे डीन होते. तर डोळ्याचा कॅम्प आम्ही त्याच्या आधी घेत होतो, लोकल डॉक्टर यायचे. पण मोठा कॅम्प तात्याराव आल्यावर सुरुवात केली. तात्याराव लहाने आणि डॉक्टर रांगणी त्यांची पूर्ण टीम यायची जे हॉस्पिटलची, आणि मेगा कॅम्प व्हायचा. पहिला कॅम्प आम्ही ओळखत नव्हतो, तो 50 पेशंटचा केला. तेव्हा बाबा होते. तर बाबांनी तेव्हाच सांगितलं, बाबांची फोरसाईट बघा की बघ तुझा कॅम्प तात्या, लोक याला लहानू बाबाची जत्रा म्हणतील. त्या काळात म्हटलं बाबा, आणि ती खरोखर लहानू बाबाची जत्रा झाली. 12-13 हजार ओपीडी असायची आणि 1,500 1,500-2,000 ऑपरेट करायचे ते 7 दिवसात. तर खूप जबरदस्त होतं. आता यांनी विचारलं की हे याची व्यवस्था कशी करायची. तर याची व्यवस्था एकटा डॉक्टर बोर्ड करत नव्हता, टीम वर्क असते. सगळे मिळून करायचे, सगळे कार्यकर्ते. आमचे 4 डिग्री कॉलेज आहे, आर्ट, सायन्स, कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर. तर कॉलेजचे NCCचे मुलं मुली, NSSचे मुलं मुली, यांच्या सर्वांची ड्युटी लावत होतो. आधी आम्ही मिटिंगा करत होतो. कॉलेजचे सगळे जेवढे प्रिन्सिपल आहे, NSS इंचार्ज, NCC इंचार्ज, सर्वांना बोलवत होतो आणि मग त्यांच्याशी डिस्कस करून सर्व मुलं मुलींची ड्युटी लावत होतो. पोलिसांना आम्ही कळवत होतो, कधीही पोलीस ड्युटी लागलेलं नाही. बघा 12,000 लोक यायचे, सगळे 60च्या वरचे, पण एकही कॅम्पला पोलीस बंदोबस्त नव्हता. आमचे NCCचे मुलं मुली आणि NSSचे मुलं मुली तेच लोक सर्व बंदोबस्त करायचे. दिवसा स्पेशली मुलींची ड्युटी लावायची. रात्रभर मुलं असायची, कारण की सगळे म्हातारे लोक होते. तर रात्री प्रत्येक खोलीमध्ये एक मुलगा असायचा आणि त्यांना हात धरून
लघवीला जायचे. काही काही लोकांना दोन्ही डोळ्यात कॅटरेक्ट होतं, दिसत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग ऑपरेशन झाल्यावर त्यांना बस स्टँडवर सोडून येताना तर ते एकटे यायचे, पण ऑपरेशन झाल्यावर दिसायचं त्यांना. ज्यांचे दोन्ही डोळ्यात दिसतच नव्हतं, आंधळा म्हणून घरच्या लोकांनी सोडून दिलं होतं, ते जाताना आपल्या मनानेच जायचे. त्यांना आम्ही बस स्टँडपर्यंत बस देत होतो आणि त्यांनी जायचे. तर एकदा पेशंट भरती झाला की जेवण वगैरे सर्व संस्था द्यायची, नाश्ता चहा सर्व संस्था द्यायची. आणि ऑपरेशन 8ला सुरू व्हायचं, मधात 5 वाजता ब्रेक घ्यायचे लहाने, आणि त्याच्यानंतर रात्रभर चालायचं ऑपरेशन. सकाळी 4:30-5ला आम्ही जेवायला जात होतो. तर ते एक यज्ञच होतं. म्हणून जे बाबाने जे लहानोबाबाची जत्रा म्हटलं ना, तर ते खोटं नाही आहे. आणि त्याच्यानंतर यांनी सांगितलं परदेशी. एक डॉक्टर पावडे म्हणून आहेत नागपूरचे, ते इंग्लंडला तिथे कार्डियक सर्जन होते, पिडियाट्रिक कार्डियक सर्जन. त्यांची बायको हँड सर्जन होती, इंग्लिश होती. मग त्यांनी विचारलं आम्हाला की असं आम्ही कॅम्प घेऊ इच्छितो. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. मग ते यायचे लहाण्याच्या कॅम्पच्या आधी. ते नोव्हेंबरमध्ये यायचे, लहान्या डिसेंबरमध्ये यायचे. डेट फिक्स असायची. आणि 20 लोक यायचे आपल्या खर्चाने. आम्ही त्यांना 1 पैसा देत नव्हतो, स्वतः यायचे. तर मग OT सिस्टर्स, ॲनेस्थेटिस्ट, जनरल सर्जन, हेड नेक सर्जन, हँड सर्जन, असे सगळे स्पेशलिस्ट ते यायचे. आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्यात मग वाकलेले बोटं सरळ करायचे लेप्रोसी पेशंटचे. लेप्रोसी पेशंटचा फूट ड्रॉप असते, एक डिफॉर्मिटी असते, ते ठीक करायचे. मग लहान मुलांचं क्लॅप पॅलेट, क्लॅप लेप ते ठीक करायचे. आणि 6 बोटं, जुळलेले बोटं, प्लास्टिक सर्जरी, इथून स्किन फ्लॅप काढून असं लावायचे. तर ते सर्व फुकट करून एका महिन्याने त्यांच्या फिजिओथेरपिस्ट यायच्या, इथे राहायचा 1 महिना. सर्वांना फिजिओथेरपी शिकवून, सोबत ऑक्युपेशनल थेरपिस्ट यायचा, त्यांना स्प्लिंट बनवून मग ते जायचे. बघा, तर त्यांच्याशी डील करताना जसं यांनी विचारलं काही वेगळं होतं, काही वेगळं नव्हतं. त्यांना आम्ही अंडी देत नव्हतो. ते म्हणाले की अंडे उंडे काय, आमचं रोज खाते. नॉनव्हेजी अंडे नाही तर नॉनव्हेजचा प्रश्नच येत नाही. जे आपल्याकडे शिजायचा मेसमध्ये तेच खायचे, बाकी वेगळं काहीच देत नव्हतो आम्ही. समोसे वगैरे त्यांना आवडायचे, बटाटे वडे समोसे खूप आवडायचे. तर त्या दिवशी ऑपरेशन डे असायचा तेव्हा ते जेवायला जात नव्हतं, तिथेच समोसे बटाटे वडे वगैरे मागवून तेच खायचे. आणि मग संध्याकाळी 5-1 वाजता मग जेवायला जायचं. असं काही वेगळं नव्हतं. मग तिररे डोळ्याचं ऑपरेशन, मग लहान मुलांचं ऑपरेशन, कंजेनिटल येण्यामध्ये लहान मुलांमध्ये हार्ट डिसीज असते, कंजेनिटल हार्ट डिसीज. दीनानाथ मंगेशकरचे सर्जन जे आहेत पुणेकरींना तुम्ही विचारलं तर ते म्हणजे दीनानाथ म्हणजे मोठी कैची आहे. पण तसं काही नाही. 100 मुलांचं आमचं सर्व फुकट केलं ते, पूर्ण फुकट. राहणं, खाणं, पिणं सर्व. तेव्हा येण्या जाण्याचे खर्चही द्यायचे. आणि रिनाऊंड कार्डियक सर्जन डॉक्टर जगताप, रिनाऊंड आहे बरं, इंडियाचे मानलेले आहे, ते स्वतः आपली टीम घेऊन यायचे. आणि इथे आम्ही केसेस सिलेक्ट करत होतो. मग दर महिन्याला 5-10 केसेस आम्ही पाठवत होतो. ते डोळ्याची पुण्याचेच यायचे, नाशिकचे डॉक्टर यायचे. तर ते पोटाचे डॉक्टर होते. ते लहान मुलांचे मग सगळे ऑपरेशन वगैरे पोटाचे किंवा कंजेनायटल अन्या वगैरे करायचे. नागपूरचे डॉक्टर कंजेनायटल अन्यामध्ये जे लहान मुलांमध्ये असते ते सर्व फुकट करायचे. तसे ते कॅम्प वर्षभर चालू असायचे. असं काही वेगळं वाटलं नाही, काही वेगळं त्यांच्याकडचं आम्हाला तयारी करायची गरज पडली नाही. विशेष करून डॉक्टर लहानेंचं खूप मोठं नाव आहे. ही सगळी डॉक्टर तुम्ही सांगितले फारच चांगली डॉक्टर, चांगले म्हणजे समाजसेवेप्रती त्यांनी काहीतरी आपली बांधिलकी आहे या भावनेने त्यांनी ते काम केलं आणि आनंदाचं प्रेम म्हणून काम केलं. पण डॉक्टर लहाने यांच्याबद्दल विशेष काही आठवण तुम्हाला सांगलं किंवा रागिनी पारेख असतील, त्या लोकांनी सातत्याने 15पेक्षा अधिक वर्ष काम केलं. त्यांच्या काही विशेष आठवणी तुम्हाला आता आठवतात यावेळी? सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहाने नाव जरी लहाने आहे, खूप मोठा माणूस आहे. मनाने कर्माने खूप मोठा माणूस आहे. तुम्हाला सांगू इच्छितो मी की त्यांना एकच किडनी आहे. त्यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या होत्या.
तर त्यांच्या आईने एक किडनी दिली. त्या एका किडनीवर ते 12-12, 13-13 तास काम करायचे आणि तिथे करायचे, जेजीला इथेही तर करायचे. तर एवढं हार्डवर्क पहिल्यांदा बघितलं. एकही केसेस आणि सोबत डॉक्टर रागणी असायची, ती त्यांची प्रोफेसर होती तेव्हा. दोघे म्हणजे ती बाईची जात असून खूप हार्ड वर्किंग आणि पेशंटच्या बद्दल काहीही कॉम्प्रोमाइज नाही त्याच्यात. पूर्ण त्याची तपासणी करून ऑपरेट करायची. एकही केस, एवढे आम्ही घेतो 20 वर्ष आले ते, एकही केस फेल नाही झाला, एकही केस नाही बघा. म्हणूनच ते दरवर्षी केसेस वाढत जायचे, दरवर्षी वाढायचे. आणि कोरोनानंतर मग बंद झाला. कोरोनापर्यंत सगळे कॅम्प चालू होते, त्याच्यानंतर बंद झाला. तर सध्या बंदच आहे कॅम्प सगळे. लहानेंना त्यांच्या कामाबद्दल पद्मश्री मिळालेली आहे. खूप चांगलं काम केलं आहे त्यांनी, म्हणूनच गव्हर्नमेंटने त्यांना पद्मश्री दिली. रागिणीचंही काम खूप मोठं आहे. तिने पण बाईची जात असूनही ती 12-13 फक्त कॅम्पमध्ये नाही, ते तिथेही काम करायचे, रात्रीपर्यंत करायचे. जरी गव्हर्नमेंटमध्ये असले तरी ते गव्हर्नमेंट डॉक्टर, आपण लोकांची कल्पना किंवा गव्हर्नमेंट डॉक्टर म्हणजे 11 ते 5 तसं नव्हतं. ते तिथेही रात्री काम करायचे, ते ऑपरेट करायचे. रोजचे 200 पेशंट ऑपरेट करायचे. म्हणजे त्यांचं काम तितकं मोठं होतं.